आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात ऑपरेशन सिंदूरबद्दल मुद्दे मांडले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने ठरवलेलं लक्ष्य 100% साध्य झालं. 22 मिनिटात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यश मिळाल्याचं ते बोलले. नक्षलवाद, माओवाद कमी करण्याच्या दिशेने भारत आहे. भारत तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनणार असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा व्हावी अशी मागणी करत विरोधकांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्यापही पकडले गेले नाहीत, त्यांना मारलंही गेलं नाही. ट्रम्प यांनी 24 वेळा सांगितलंय की आम्ही युद्ध थांबवलं. सरकारने या सगळ्यांवर उत्तर द्यावं असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं म्हणणं होतं. यावर लोकसभेत 16 आणि राज्यसभेत 9 तास चर्चा होईल. यात ऑपरेशन सिंदूरचे सगळे मुद्दे देशासमोर ठेवले जातील असं केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी स्पष्ट केलं. या गदारोळामुळे लोकसभा 4 वेळा तहकूब करण्यात आली. पण याच दरम्यान राज्यसभेत बिल ऑफ लँडिंग बिल 2025 मंजूर करण्यात आलंय. तसंच न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल केला गेला. वर्मा यांच्या हकलपट्टीबाबत लोकसभेतील 145 खासदारांनी, ज्यात राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि KC वेणुगोपाल यांच्यासारख्या 145 खासदारांनी सहीसोबत याचिका सादर केली आहे. नवीन आयकर विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आलाय. हे विधेयक 6 दशके जुन्या आयकर कायद्याची जागा घेईल असंही सांगण्यात येतं.